नमस्कार मित्रांनो, दिया एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत आहे. हॅलो स्टुडंट, आपण फोर्थ स्टँडर्ड EVS चा सेकंड चॅप्टर चालू केला होता. पार्ट 1 आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलो आहे. आता आपण पार्ट 2 ला सुरुवात करूया. ठीक आहे, इथून आपण पार्ट 2 पाहणार आहोत. चला तर पार्ट 2 ला सुरुवात करूया. न्यू टर्म कोणता आहे? अर्बोरियल. This word comes from the Latin word arbor, which means tree. Arboreal means living in the trees. म्हणजेच काय, अर्बोरियल या शब्दाचं मीनिंग काय होतं, वास्तव्यात काय होतं लक्षात घ्या. झाडांवर राहतात जे काही ॲनिमल्स आहेत, जे काय करतात, झाडांवर राहतात. जसे की माकड, खारुताई असे काही प्राणी काय करतात, झाडांवर राहत असतात. त्यांना आपण काय म्हणतो, अर्बोरियल. ठीक आहे, जे प्राणी झाडांवर राहतात त्यांना आपण काय म्हणतो, अर्बोरियल. ठीक आहे, लक्षात आलं. पुढे पहा. ॲनिमल्स लाईक मंकी अँड स्क्विरल्स लाईव्ह ऑन ट्रीज. म्हणजे काय, माकड आणि खारुताई ही काय करतात, झाडांवर राहत असतात. ठीक आहे, झाडांवर राहतात. पुढे पहा. इट गिव्स देम सर्टन ॲडव्हान्टेजेस. म्हणजेच काय, झाडांवर राहिल्यावर त्यांना खूप फायदा होतो. ठीक आहे, पुढे पहा. बीइंग ॲट हाईट दे आर बेटर एबल टू डिफेंड देमसेल्व्स फ्रॉम देअर एनिमीज. म्हणजेच काय, हे माकड, खारुताई असे प्राणी काय करतात, झाडांवर खूप उंचावर राहत असतात. ठीक आहे, खूप हाईटवर राहत असतात. त्यामुळे त्यांना काय होतं, त्यांचे जे एनिमीज आहेत, त्यांचे जे दुश्मन आहेत, शिकारी असो कोणीही दुश्मन असतो, ते काय करतात, उंच झाडावर राहत असल्यामुळे त्यांच्याजवळ जाऊ शकत नाहीत. ते उंच झाडावर राहतात, त्यामुळे ते स्वतःची संरक्षण करू शकतात. पुढे पहा काय म्हटलेलं आहे. बिसाइड्स दे कॅन ईट द फ्रूट्स ऑफ द ट्रीज टू सॅटिस्फाय देअर हंग्री. म्हणजेच काय, ते काय करतात, त्यांना भूक लागली तर ते काय करतात, आपली झाडांवरची फळे खाऊन त्यांची भूक शांत करतात. लक्षात येतंय. फ्रूट्स म्हणजे काय, फळे. ट्रीज म्हणजे झाड. सॅटिस्फाय म्हणजे शांत करणे. हंग्री म्हणजे भूक लागणे. त्यांना जेव्हा भूक लागते तेव्हा ते काय करतात, झाडांवरची फळे खाऊन आपली भूक शांत करतात. सच ॲनिमल्स आर सेड टू बी अर्बोरियल. यांनाच आपण काय म्हणतो, अर्बोरियल. ठीक आहे, पुढे बघा. अनोइंगली दे हेल्प द ट्री विथ हूज सपोर्ट दे लाईव्ह. म्हणजेच काय, ते काय करतात, माकड किंवा खारुताई जे काही झाडावर राहतात, ठीक आहे, ते काय करतात की त्यांना काही जे जाण नसते त्यांना, की अनोइंगली, ठीक आहे, ते काही न जाणता त्या झाडांवर राहतात. ठीक आहे, त्यांना मदत देखील करतात, झाडांची ते मदत देखील करतात. आता पाहूयात आपण कशा प्रकारे ते झाडांची मदत करतात. ॲज दे मूव्ह अराउंड हिअर अँड देअर इन द सराउंडिंग. म्हणजे ते काय करतात, झाडांवरती इकडे तिकडे उड्या मारत असतात. दे स्प्रेड द सीड्स ऑफ फ्रूट दे हॅव इटन थ्रू देअर ड्रॉपिंग्स. म्हणजेच काय करतात, ते जेव्हा झाडावरची फळे खातात तेव्हा ते काय करतात, जे फळांमध्ये जे बी असते, सीड्स असतात, ते काय करतात, जमिनीवर टाकतात. त्यामुळे काय होतात, तिथून नवीन झाडे निर्माण होतात. इथं पुढे पहा. बिकॉज ऑफ धीस न्यू ट्रीज ग्रो इन डिफरंट प्लेसेस. ते काय करतात, झाडांवर इकडे तिकडे उड्या मारतात, फ्रूट्स खात असतात. ठीक आहे, त्यांचे बिया काय करतात, वरून ते खाली टाकतात. त्यामुळे ते जेव्हा ते सीड जमिनीवर पडते तेव्हा तिथे काय, न्यू ट्रीज निर्माण होतात. ठीक आहे, नवीन नवीन झाडं जन्माला येतात, नवीन नवीन झाडं निर्माण होतात. सम टाईप्स ऑफ बर्ड्स टू. म्हणजेच बर्ड्स पण ते काय तसंच करतात. ठीक आहे, जशा प्रकारे माकड, खारुताई फ्रूट्स खाऊन बी खाली जमिनीवर टाकतात ना, तसंच देखील आपण इथे दिसते बघा, पॅरेट नाही आहे, ती चिमणी आहे. ठीक आहे, तशा प्रकारे चिमण्या देखील बर्ड्स, जे काही बर्ड्स आहेत ना, ते तसंच करत असतात. फाइंड देअर युजफुल फॉर बिल्डिंग्स देअर नेस्ट. म्हणजेच काय, ते काय करतात, झाडांवरती आपले घरटे बांधत असतात. लक्षात आलं.
या चित्रांमध्ये आपल्याला दिसत आहे पहा, इकडे माकड बघा इकडे लटकत आहे, हा माकड बघा लटकत आहेत. हे बघा इकडे खारुताई कशी उड्या मारते इकडून तिकडून. ही खारुताई खाते काहीतरी फ्रुट्स. लक्षात आलं? ते काय करतात, फ्रुट्स खातात, इकडे तिकडे उड्या मारतात. त्यामुळे ते काय करतात, बी खाली फेकतात जमिनीवरती. ठीक आहे, त्यामुळे तिथे बी जेव्हा जमिनीवर पडते, पाऊस पडतो, मग त्या बीला पाणी मिळते, तेव्हा ते काय करतात, झाडात रूपांतर होतं, प्लांट्स बनतं ना त्याच्यापासून. ते तशा प्रकारे आपली मदत करत असतात झाडांची. ठीक आहे, झाडं वाढण्याची मदत करत असतात. पुढे पहा काय बोललेलं आहे. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे काय? An egret rides on a buffalo's back. म्हणजेच काय, इग्रेट म्हणजे काय, बगळा. बगळा म्हशीच्या पाठीवरती का बसतो? आपण खूप वेळा पाहिलेलं असेल, म्हशी जेव्हा चारा खाते तेव्हा बगळे काय करतात, म्हशीच्या पाठीवर येऊन बसतात. इथे चित्रांमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे, असे का होत असते बरे, का बसत असतात ते म्हशीच्या पाठीवर, आपण पाहूयात. पुढे पहा. When a buffalo is grazing in grassy area, you are very likely to see an egret riding on its back. What would be the reason for that? म्हणजेच काय, गवतामध्ये जेव्हा म्हैस चारा खात असते तेव्हा जेव्हा ते ग्रासेस असतात त्या एरियामध्ये पण आपल्याला बगळे पाहायला मिळतात. म्हैस जेव्हा चारा खाते तेव्हा ते बगळे म्हशीच्या पाठीवर बसतात. ते का बसत असतील बरे, पाहूयात आपण का बसत असतील पुढे. ठीक आहे. अ सर्टन काइंड ऑफ इग्रेट्स फीड ऑन डिफरंट काइंड्स ऑफ इन्सेक्ट्स. म्हणजेच काय, बगळे हे काय करतात, इन्सेक्ट खात असतात. इन्सेक्ट कुठे असतात, गवतांमध्ये असतात. ठीक आहे, आणि बगळे त्या इन्सेक्टला खात असतात. Grasses is full of all kinds of insects, but because they are hidden in the grasses, the egret cannot see them and catch them. म्हणजेच काय, बगळे काय करतो, इन्सेक्ट खात असतो, आणि इन्सेक्ट कुठे लपून बसलेले असतात, गवतांमध्ये लपून बसलेले असतात. त्यामुळे ते बगळे त्यांना कॅच करू शकत नाही, त्यांना खाऊ शकत नाही. ठीक आहे, पुढे पहा. As a buffalo treads on the grasses, it frightens the insects which fly out of the grasses. म्हणजेच काय, जेव्हा म्हशी चारा खायला येते, गवत खायला येते, ठीक आहे, तिथे येते तेव्हा ते काय केलेले असतात, तिथे लपून बसलेले असतात इन्सेक्ट्स गवतामध्ये. ठीक आहे, जेव्हा म्हशी चारा खायला येते तेव्हा ते काय करतात, उडायला लागतात घाबरून. ठीक आहे, उडायला लागल्यावरती मग ते काय करतात, पुढे पहा. The egret on the buffalo's back makes no mistake in sweeping down to catch and eat them up. म्हणजेच काय, गवतामध्ये जेव्हा ते इन्सेक्ट बाहेर पडतात तेव्हा बगळा काय करतो, काहीही चुकी न करता तो झपाट्याने उडी मारून काय करतो, त्यांना पकडतो आणि खाऊन टाकतो. लक्षात आलं बाळांनो तुम्हाला इथपर्यंत? लक्षात आलं? साधा परत एकदा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला साध्या भाषेत. जेव्हा बगळे काय करतात, हे खात असतात, इन्सेक्ट खात असतात, बरोबर. इन्सेक्ट काय करतात, गवतांमध्ये लपून बसतात. मग गवतांमध्ये लपून बसल्यावरती बगळ्याला इन्सेक्ट दिसणार नाही. ठीक आहे, गवतामध्ये लपून बसतात छोटे छोटे इन्सेक्ट, मग बगळा त्यांना बघू शकत नाही, खाऊ शकत नाही. मग तो काय करतो, जेव्हा म्हशी चारा खायला येते तेव्हा ते सगळे इन्सेक्ट काय करतात, लपून बसलेले उडायला लागतात. मग बगळा त्यांच्या पाठीवर बसतो. ठीक आहे, का बसतो, ते इन्सेक्ट खाण्यासाठी. जेव्हा ते उडायला लागतात तेव्हा काय करतो, तो पटकन झपाट्याने त्यांना पकडतो आणि खाऊन टाकतो. लक्षात आलं बाळांनो? या सगळ्या कारणामुळे बगळा काय करतो, त्या म्हशीच्या पाठीवरती बसतो. ठीक आहे, स्वतः तो खाऊ शकत नाही म्हणून म्हशीच्या पाठीवर बसल्यावर त्याला फायदा होतो ना, इन्सेक्ट उडायला लागतात, मग तो कॅच करतो त्यांना, त्यामुळे तो म्हशीच्या पाठीवर बसतो. लक्षात आलं? ठीक आहे, पुढे पाहूयात आपण. सीझनल चेंजेस इन लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच काय, ऋतूनुसार सगळ्या लिव्हिंग थिंग्समध्ये काय काय चेंज होणार आहे ते आपण पाहूयात. पुढे काय म्हटलेलं आहे, फाइंड आउट. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहिला प्रश्न काय आहे पहा. व्हॉट इज द मराठी नेम फॉर मँगो
ब्लॉसम्स म्हणजेच काय, मँगो ब्लॉसमचं मराठीमधून आपण त्यांना काय म्हणतो, काय नाव आहे, आपण काय म्हणतो, जेव्हा आंब्याची झाडांना मोहर येतात आपण काय म्हणतो, त्याला मोहर आले म्हणतो ना, तर त्याचं मराठी नाव काय असणार, मोहर किंवा मोहूर. लक्षात आलं. पुढे बघ पहा. वेन डू मँगो ट्रीज ब्लॉसम एव्हरी इयर म्हणजेच काय, मँगो ब्लॉसम कोणत्या वर्षी येते, कोणत्या वर्षी येते आपल्याला माहिती. आंबे कोणत्या वर्षी येतात, समरमध्ये येतात ना. आंब्याला मोहर कधी येतो, समरमध्ये, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येतो. लक्षात आलं. पुढचा प्रश्न पहा. डज द बनियन हॅव लिव्स थ्रू आउट द इयर म्हणजेच काय, वडाच्या झाडांवर पूर्ण वर्ष पाने असतात का, तर नाही. आन्सर काय असणार, नाही. सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये पानगळती होत असते. कधी होत असते पानगळती, सप्टेंबर नोव्हेंबर महिन्यात. ठीक आहे, पानगळती होते. ठीक आहे, त्याची जे पानं असतात ना ते बनियान ट्रीचे गळून पडतात. ठीक आहे, लक्षात आलं. पुढचा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न पहा. वेन सी फ्रॉग्स एव्हरीवेअर ड्युरिंग द रेन्स म्हणजेच काय, पावसाळ्याच्या दिवसामध्ये फ्रॉग आपल्याला इकडे तिकडे बाजूला पाहायला मिळतात. वेअर डू दे डिसअपिअर इन समर म्हणजेच काय, समरमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बेडकं कुठे जाऊन लपतात बरे. बघा, मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगते, त्याचा आन्सर कसं असणार आहे. पावसाळ्याचा जो सीझन असतो तो कसा असतो, थंड वातावरणाचा असतो. ठीक आहे, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते बेडकं काय करतात, बाहेर येतात. ठीक आहे, आणि जेव्हा पाऊस संपतो, समर येतो. ठीक आहे, समर किंवा जेव्हा हिवाळा येतो, हिवाळा सुद्धा येत असतो आपल्या ऋतू, माहिती आहे हिवाळा तुम्हाला, थंडीचा दिवस. त्यांमध्ये काय करतात, ते बेडकं जाऊन खाली जाऊन झोपून जातात. ठीक आहे, दलदली भागात जाऊन ते काय करतात, झोपून जातात. आणि जेव्हा फक्त पावसाळ्याचा दिवस येतो ना, तेव्हा ते वरती येत असतात. ठीक आहे, पुढे पहा. पुढचा प्रश्न. विच इज द सीझन फॉर जामून जांभूळ कधी येतात, तर कोणता महिना आहे, कोणता ऋतू आहे जामून येण्याचा. जामून म्हणजेच काय, जांभूळ. ठीक आहे, जांभूळ कधी येत असतात बाळांनो, फेब्रुवारी, मार्च, जुलै, ऑगस्ट या 4 महिन्यामध्ये जांभूळ येत असतात. ठीक आहे, जांभळाला काय म्हणतात, जामून असं ते म्हटलेले आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. वी हॅव, पुढे पहा. वी हॅव 3 सीझन्स आपल्याजवळ 3 ऋतू पाहायला मिळतात. समर, द रेनी सीझन अँड विंटर म्हणजेच काय, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे आपले 3 ऋतू आहेत. इट इज व्हेरी हॉट इन द समर उन्हाळ्यात खूप जास्त गरमी असते. वी वेअर कॉटन क्लॉथ्स अँड ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर म्हणजेच काय, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण काय करत असतो, कॉटनचे कपडे घालत असतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण खूप जास्त पाणी पित असतो. पाणी का पितो, कारण गरमीने आपले घसा कोरडा होतो, त्यामुळे आपल्याला पाणी तहान लागते, त्यामुळे आपण खूप जास्त पाणी पितो. ठीक आहे, आणि खूप जास्त आधीच गरमी असते, त्यामुळे खूप जास्त गरम होऊ नये म्हणून आपण कॉटनचे कपडे घालत असतो. पुढे पहा. इन द रेनी सीझन वी यूज अम्ब्रेला और डिफरंट काइंड ऑफ रेनकोट्स अँड हुड्स टू अवॉइड गेटिंग वेट इन द रेन म्हणजेच काय, हा पावसाळ्याचा दिवस आहे. आपण उन्हाळ्याचा दिवस वरती पाहिलोय, आता पावसाळ्याचा दिवस आलाय. ठीक आहे, पावसाळ्यात दिवसात आपण काय करतो, छत्री वापरत असतो, रेनकोट वापरतो, हुड्स म्हणजे काय, हुड्स म्हणजे हे बघा इथे ही बाई दिसतीये ना घातलेली, हुड्स गावांमध्ये जास्ती वापरतात असे. ठीक आहे, लक्षात येते. तसे आपण पावसामध्ये भिजू नये त्यासाठी आपण काय काय करतो, हुड्स वापरतो. ठीक आहे, रेनकोट, छत्री यांचा आपण वापर करत असतो. ठीक आहे, पावसांमध्ये भिजू नये म्हणून. लक्षात आलं. पुढे पहा. इन विंटरमध्ये आपण काय करतो, लक्षात घ्या. इन विंटर वी वेअर वुलन्स अँड अदर वॉर्म क्लोथ्स टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम द कोल्ड म्हणजेच काय, आपण हिवाळ्यात गरम कपडे घालतो, स्वेटर घालतो, थंडी वाजू नये म्हणून. लक्षात आलं. इथे तुम्हाला 3 ऋतूंचे चित्र दाखवलेले आहे पहा.
इथे गरमीमध्ये बघा ह्याला किती गरम होतोय. हा पंख्याने वारा मारत आहे आजोबा. ठीक आहे. हा छोटासा मुलगा बघा स्वेटर घातलेला आहे, टोपी घातलेला आहे, थंडीने प्रोटेक्शन करत आहे तो स्वतःची. ठीक आहे, थंडी वाजू नये म्हणून. आणि ठीक आहे, इथे बघा शेतात मध्ये काम करताना इथं बाई दाखवलेली आहे, हुड्स घातलेली आहे तिनं. ठीक आहे, लक्षात आलंय तुम्हाला. पाऊस लागू नये म्हणून स्वतःची प्रोटेक्शन करत आहेत. लक्षात आलं. चला आता पुढे पाहूयात आपण. जस्ट ॲज 3 सीझन ॲफेक्ट अस, ज्या प्रकारे आपल्याला 3 सीझन ॲफेक्ट करतात, दे ॲफेक्ट ऑल अदर लिव्हिंग थिंग्स टू. म्हणजेच काय, जसं प्रकारे आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूमध्ये आपल्याला काही जाणवतं. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय होतो माहिती, गरम होतो उन्हाळ्यामध्ये. मग तसंच ॲनिमल्सला पण गरम होतो. ठीक आहे, ॲनिमल्स पण काय आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत. झाडांना पण त्रास होतो. ठीक आहे, उन्हाचा झाडांना पण त्रास होत असतो ना, कडक उन्हाचा. खूप थंडी वाजायला लागली आपल्याला, तर थंडीमुळे आपण स्वेटर घालतो. ॲनिमल्सला पण थंडी वाजते. जशा प्रकारे आपल्याला तिन्ही ऋतूचा इफेक्ट पडतो, तशा प्रकारे ॲनिमल्सला पण जे काही लिव्हिंग थिंग्स आहे, बर्ड्स, ॲनिमल्स, इन्सेक्ट, प्लांट्स, ठीक आहे, लिव्हिंग थिंग्सला पण त्याचा इफेक्ट पडत असतो. लक्षात आलं बाळांनो. We see these changes take place in the living world every year after year. म्हणजेच काय, आपण हे चेंजेस दरवर्षी आपल्या आजूबाजूला पाहत असतो. ठीक आहे. विंटर इन महाराष्ट्र इज ऑल्सो कॉल्ड ॲज सीझन इज पांगल. म्हणजे विंटरमध्ये महाराष्ट्राला काय म्हणतो, महाराष्ट्रामध्ये जे काही हिवाळा आहे त्याला काय बोललं जातं, पांगल. ठीक आहे. दॅट इज फॉलिंग लिव्ज, म्हणजेच पानगळती जेव्हा होते ना आपल्या विंटर सीझनमध्ये, हिवाळ्यामध्ये पानगळती होते. लक्षात आलं. झाडांची पाने गळतात. ठीक आहे. आणि उन्हाळा जेव्हा लागायला चालू होतो ना, तेव्हा नवीन झाडं, नवीन पानं येत असतात. पालवी फुटते असं म्हणतो ना आपण आपल्या मराठी भाषेत. ठीक आहे, लक्षात येतंय तुम्हाला, समजतंय. त्याला आपण काय म्हटलंय इथं, महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात विंटरला, हिवाळ्यात काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये विंटरला काय म्हटलं जातं, हिवाळ्याला काय म्हटलं जातं, आपण काय बोलतो, पानगळ. म्हणजेच काय, पाने गळतात. ठीक आहे, पानगळती होणे. ठीक आहे. दॅट इज बिकॉज मेनी ट्रीज शेल देअर लिव्स इन द विंटर. म्हणजेच काय, जे काही खूप झाडे आहेत विंटरमध्ये त्यांची पाने खूप गळतात. ठीक आहे. इथे बघा, इथे चित्र दाखवलेले आहे तुम्हाला, फक्त फांद्याच राहिलेली आहेत, सगळे पाने गळालेली आहेत विंटर सीझनमध्ये. लक्षात आलं. ठीक आहे, पुढे पहा काय बोललेलं आहे. पुढे पहा. द कोट ऑफ मेनी फेअर ॲनिमल्स बिकॉज थिकर इन विंटर. प्राण्यांच्या अंगावर जे हेअर्स असतात ते काय करतात, थंडीमध्ये मोठे होतात. फेरी म्हणजे हेअर्स. ठीक आहे. कोट म्हणजे काय, पूर्ण अंगावर ह्याला आपल्या प्राण्यांना काय असतात, केस असतात, हेअर्स असतात. लक्षात आलं. ते काय करतात, थंडीच्या दिवसांमध्ये जाड होतात, थिकर म्हणजे मोठी होतात. इथे बघा रॅबिट दाखवलेला आहे, पूर्ण याच्या बॉडीला बघा हेअर्स आहेत. ते काय करतात, थंडीमध्ये थिक होतात, त्यामुळे त्यांना थंडी जास्त वाजत नाही. धिस कीप्स देम वॉर्म इन कोल्ड सीझन. म्हणजेच काय, थंडीपासून त्यांचे खूप संरक्षण करते. ते हेअर्स काय करतात, थंडीपासून त्यांचे संरक्षण करतात. ठीक आहे. आणि त्यांना गरम वाटतं त्या हेअर्समुळे. सच ग्रोथ इन हेअर्स इज स्पेशली नोटेबल इन ॲनिमल्स लाईक शीप अँड सम टाईप ऑफ गोट्स अँड रॅबिट. म्हणजेच काय, शीप, गोट, रॅबिट्स यांना काय असतात, हेअर्स असतात. आणि ते हेअर्स काय करतात, त्यांच्या थंडीपासून त्यांचे संरक्षण करतात. पुढे पहा. द एंड ऑफ विंटर इज ऑल्सो टाईम फॉर मँगो ट्रीज टू स्टार्ट ब्लूसमिंग. म्हणजेच काय, हिवाळ्याच्या एंडला, जेव्हा हिवाळा संपायला लागतो, उन्हाळ्याची स्टार्टिंग व्हायला लागते, तेव्हा काय होतात, आंब्यांना मोहर यायला लागतात. ठीक आहे. लक्षात आलं. धीस ब्लॉसम्स आर ऑल्सो कॉल्ड एज मोहूर इन मराठी. त्यांना आपण काय म्हणतो, मोहूर. मराठीमध्ये काय म्हणतो, मोहूर. इथे लक्ष दिला, इथे झाडं पहा, इथे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे बघा, दिसतं आहे तुम्हाला, मोहर दिसत आहेत. तशा प्रकारे आपल्याला मोहर, आंब्यांच्या झाडा इकडे कोकणामध्ये जास्त येतात पहा आंबे.
ठीक आहे, तिथे पाहिला असेल तुम्ही आंबे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे हिवाळा संपायला येतो ना एंडिंगला, जेव्हा उन्हाळा स्टार्ट व्हायला लागतो तेव्हा आपण पाहायचं असे आपल्याला छोटे छोटे मोहर दिसतात. आणि ते मोहरमुळं नंतर पुढे जाऊन काय होतं, आंबे तयार होतात. लक्षात आलं? हां, पुढे पहा. ॲट द क्लोज ऑफ मोथ ऑफ फेब्रुवारी इट बिकॉज warmth and by March we being to feel the heat it's time for summer. म्हणजेच काय, जेव्हा फेब्रुवारीचा महिना असतो ना एंडिंगला, मार्च मंथ स्टार्टिंग, जेव्हा फेब्रुवारीच्या एंडिंगला मार्च महिन्याच्या स्टार्टिंगला गरमी काय होते, जाणवायला लागते. ठीक आहे, तो उन्हाळ्याचा दिवस आलेला असतो. लक्षात आलं तुम्हाला? जेव्हा फेब महिना संपायला लागतो फेबच्या एंडिंगला आणि मार्च महिन्याच्या स्टार्टिंगला, लक्षात येते तुम्हाला? तेव्हा काय होतं, आपल्याला गरमी जाणवायला लागते. ठीक आहे, गरम व्हायला लागतं. तेव्हा आपण काय म्हणतो, उन्हाळा सुरुवात झाली. ठीक आहे, उन्हाळ्याला सुरुवात झाली. Thank you for watching my all YouTube family. See you again. Bye bye.